ती त्याची बनू आत्या आहे, तिचं लग्न झालेलं नाही, तिचं पण अशाच बाबतीमध्ये कुठेतरी त्या जो जोशी नावाचा एक भटजी असतो त्याच्याशी संबंध आलेले असतात. ते तिच्या मनात सतत तेच राहिलेलं असतं. त्यामुळे सातत्याने त्याच्याविषयी आळून चौकशी करत राहते. तो काय करतोय, त्याची बायको कशी आहे, त्याला मुलं किती झाली, तो गातो का अजून, तो तबला वगैरे, त्याला पेटी वगैरे शिकवायचं ना, त्यामुळे ते सगळं तिच्या मनात तेच आहे. आणि एवढी वर्षामध्ये उलटली तरी सुद्धा त्या बायकांच्या मनापासून तो आपला पहिला तो पुरुष गेलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे शारीरिक संबंध नाहीयेत, पण भावनिक भूक जी आहे ती अशा पद्धतीने समोरताना ते दिसतात. म्हणजे अशा पद्धतीचे व्यवहार करणारी ही अनेक प्रकारची पात्र आपल्याला त्यांच्या सगळ्या साहित्य कृतींमध्ये एकूणच दिसतात. दुसरीकडे असं दिसतं की सुख हे फक्त लैंगिकतेमध्येच असतं का, अशी मानणारी किंवा असं समजणाऱ्यांचं सुद्धा कशा प्रकारे एकूणच वाताहत झालेली आहे. तर ते अनेक प्रकारच्या याच्यामध्ये दिसतं. म्हणजे अधांतरी कादंबरीवरून सावित्री नाट्य झालं, त्याच्यामध्ये तेच दिसतं. सावित्रीची किंवा त्याच्या आईची झालेली जी काही शोकांतिका आहे ती त्याच्यामधून झालेली असते. किंवा अथांग कादंबरीवरून महासागर नाटक आले मला वाटतं. तर त्या महासागरमध्ये पण त्यातली जी काही सुमी नायिका, तर तिची जी काही वाता, खरं तर तिचा नवरा इतका सुंदर आहे, देखणा आहे, बलदंड आहे, श्रीमंत आहे, तरी स्वतःला एका मोहाच्या क्षणी ती त्या कोणतो पेटी नव्हे रेहमान तर त्याच्या प्रेमात पडते आणि नंतर संपूर्णपणे तिच्या आयुष्याची वाताहत होते. त्या केटीच्या संदर्भात पण हिचं असंच झालेलं आहे सावित्रीचं. म्हणजे हे सगळं मोहाचं एक क्षण टाळता न येणं आणि त्याच्या पायी होणारी वाताहत. तर दुसरीकडे दळवी असं सुद्धा दाखवतात की ती जी काकी आहे अथांगवंती किंवा महासागरवंती, लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिचा नवरा मरतो, तिने नवऱ्याचं तोंड पण बघितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा ती यांच्याचकडे येऊन राहते, सासरी येऊन राहते. आणि जरी आपला नवरा नसला तरी सुद्धा त्याचं हे जे सगळं कुटुंब आहे ते आपलंच मानते. तो जो पुतण्या आहे वसंता, त्याला तिला असं वाटते की तो आपल्या नवऱ्यासारखाच दिसतोय किंवा तशाच पद्धतीचा आहे. आणि तो वेळ लागला त्याला, एका मुलीच्या प्रेमात पडला तो आणि नंतर तिच्याशी लग्न झालं नाही म्हणून, तर ती आयुष्यभर त्याची सेवा करत राहते. त्याला ज्यावेळी ती इस्पितळात ठेवतात पडायच्या, तेव्हा ही घरातून पळून जाते त्या इस्पितळाचा शोध घेणार आणि तिथे जाऊन त्याची सेवा करत राहते. आता इथे लेखक आपल्याला प्रश्न विचारतो की नेमकं ही बाई कशासाठी एवढं करते, हिला कसलं लैंगिक सुख मिळालं, कसलं सुख मिळालं, काय मिळालं, काही नाहीये ना. म्हणजे सुख म्हणजे नेमकं काय असतं, सुख म्हणजे फक्त शारीरिक सुख असतं का. एकीकडे ते सुमी जे सगळं असताना, मूल आहे, नवरा आहे, सगळं वैभव आहे, सगळं असताना सुद्धा त्या पुरुषाच्या नादी लागते. दुसरीकडे या बाईला काहीच मिळालं नाही आयुष्यामध्ये, तरी सुद्धा ती घर धरून राहते. म्हणजे असे टोकाच्या व्यक्तिरेखा एकाच वेळी आपल्याला जयवंत दळवीच्या कादंबऱ्यांमध्ये दिसतात. आणि त्याच्या अनुषंगाने आपण सुद्धा विचार करायला लागतो की नेमकेपणाने माणसाचं आयुष्य म्हणजे काय असतं, माणसाचं सुख म्हणजे काय असतं. केवळ शरीर सुखामध्ये सुख सामावलेलं असतं का, केवळ वासनेची तृप्ती झाली, पूर्तता झाली म्हणजे आपण समाधानी झालो, सुखी झालो असं म्हणता येतं का, की त्याच्या पलीकडे काहीतरी असतं. आता जेव्हा आपण अशा प्रकारे पलीकडचा विचार करायला लागतो तेव्हा कुठेतरी कोकणामध्ये, कोकणातल्या साहित्यिकांमध्ये एकूणच डॉमिनंट असलेली दुसरी ती म्हणजे दैववादाची, नियतीवादाची. चिंतन खानोलकर असू देत किंवा आणखी आपल्याकडचे सगळेच लेखक बहुतांशी किंवा एकूणच आपली मानसिकता आपल्या लोकांची ती आहे आणि त्याच्यामध्ये साहित्यामध्ये येते. खरं तर दळवी मला नाही वाटत दैववादी होते असते. दळवी पराकोटीचे नास्तिक होते. ते म्हणतात की मी फक्त वेतोबाला मानतो, पण वेतोबा हा देव म्हणून नव्हे, तर वेतोबा हा माझा मूळ पुरुष आहे, माझ्या घराण्याचा राखणदार पुरुष आहे. जसं आपल्या घराण्याच्या मूळ पुरुषाविषयी आपल्याला असतं असते महत्व, तशा प्रकारे वेतोबाविषयी मला महत्व वाटतं असं ते म्हणायचे. म्हणजे देव ही संकल्पना वेगळी आणि मूळ पुरुष आपल्या घराण्यातला कोणतरी आहे आणि त्याला आपण देतो ते वेगळं. आणि त्याच्यामुळे अर्थातच दळवीने कधीही कुठच्याही सणाला वगैरे काही कुठच्या देवळात गेले, ते आपल्या पत्नीसाठी, मुलांसाठी देवळात गेले असतील किंवा आणखी हे केलं असेल, पण अशा प्रकारे नतमस्तक होणं भाविकपणे वगैरे किंवा श्रद्धाळूपणे हे त्यांनी कधीही केलेलं नव्हतं. म्हणजे ते म्हणायचं ना, मला वर्षभर मासे लागतात, म्हणजे घरात गणपती असलं तरी ते बाहेर जाऊन मासे खाणारा माणूस. आणि त्याच्यामुळे त्यांनी करतातच कधी अशा प्रकारे म्हणजे कालचा तो 15 ऑगस्टचा फतवा ऐकल्यानंतर मला दळवीचीच पहिली आठवण झाली होती. तर अशा पद्धतीने असा एखादा माणूस हा दैववादी पद्धतीने, माझा मुद्दा वेगळा आहे, मला अशा पद्धतीने एखादा माणूस दैववादी पद्धतीने आपल्या पात्रांच्या संदर्भात विचार करेल का. पण नकळतपणे आपल्याला असंही दिसतं की या पात्रांची नियती शब्द वापरू आपण, तीच कदाचित त्या पात्राला खेळवते की काय. खानोलकर मास्तर असतील किंवा ही आता ती चंपू, तिचं लग्न लागोपाठ 3 मुली व्हाव्यात, ती म्हणते की मुलगा झाला असता तर माझं आयुष्यात बदललं असतं. लागोपाठ 3 मुली, त्या 3 मुलींचं सगळं करत राहणं,
सासू आहे, त्याच्यानंतर तो वेडा दीर आहे, त्याच्यानंतर ती विधवा काकू आहे. या सगळ्यांचं करताना ती बाई बिचारी आपलं साहित्य, आपली गाणी सगळं विसरून जाते आणि केवळ त्या पोरीमध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये आयुष्याची सगळं त्याच्या पेरसोणी होऊन जाते. खानोलकर मास्तर म्हणायचे की बाईचं आयुष्य आहे ते पेरसोणीसारखंच असतं, वापरायची आणि कोपऱ्यात ठेवून द्यायची, खराटा झाला तरी मुली घासायला घ्यायची. हे जे काही आहे ना, हे दळवींचं वाक्य लक्षात घ्या. स्त्रियांकडे बघण्याची पुरुषी मनोवृत्ती जी आहे भारतीय, एकूणच त्या वाक्यामधून अधोरेखित. पण दुसरीकडे ते म्हणतात की हेच आपलं प्रारब्ध असतं स्त्रीचं. भारतीय स्त्रीवर आम्ही लादलंय, पण तरी सुद्धा नकळतपणे ती त्यांची नियती बनून गेलेली दिसते. या अंगाने सुद्धा दळवींच्या एकूण साहित्याचा विचार करता येतो. दळवींनी जे कथा लिहिल्या प्रारंभी आणि नंतर सुद्धा, त्याच्यावर असा एक आरोप केला जायचा की दिवाळी अंकांची गरज लक्षात ठेवून एका वर्षासाठी 15-15, 20-20-30 कथा लिहायची. आता आपण विचारही करू शकत नाही की एखादा म्हणून एवढ्या कथा लिहायचा एखाद्या सीझनमध्ये. पण त्यांनी ह्या कथा लिहिल्या. पण मला असं वाटतं की या कथा म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळा होती, कारण त्याच कथेत ती आशयसूत्र त्यांनी नंतर कादंबरीमध्ये विस्तारित केली. त्याच्यावरूनच त्यांनी अनेक प्रकारचे नाटकं सुद्धा बनवली दिसतात. म्हणजे या सगळं जे डोक्यात असायचं बीज त्याच्यात त्यांनी कथा बनवलेल्या दिसतात. आणि दरम्यानच्या काळामध्ये 60 नंतर आपल्याला माहिती आहे की नवकथेचं युग मराठीमध्ये उतरलेलं होतं. एकीकडे नगर गाडव्यांपासून सगळे नवकथाकार होते आणि त्याचवेळी समांतरपणे, त्याला आपण नवकथाकार म्हणत नाही पण महत्वाचे कथाकार म्हणजे कुलकर्णी असतील, दिवा मोकाशी असेल किंवा आणखी काही सगळे कथाकार त्यावेळी होते. पण या सगळ्यांबरोबर दळवींचं नाव घेतलं जात नाही कथेच्या संदर्भामध्ये. खरं तर दळवींच्या कथांमध्ये मनोविश्लेषण आहे की जो नवकथेचा एक महत्वाचा घटक आपण म्हणतो. मनोविश्लेषण आहे, वेगवेगळ्या पद्धतीने पात्रां काय म्हणतो आपण आधुनिकतेचे जे संदर्भ आलेले आहेत की जे नवकथेमध्ये सापडतात ते सगळं आहे. भाषिक प्रयोग आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने विशेषतः मध्यमवर्गीयांकडे अतिशय तिरकस नजरेने पौराणिक स्वरूपामध्ये बघून त्याच्यावर केलेले भाष्य जे गाडगिळ्यांच्या कथेमध्ये वगैरे आपल्याला दिसतं, तशाही स्वरूपाचं दळवींच्याही कथेमध्ये सापडतं. पण आपण त्याला नवकथाकार म्हणत नाही, एक पारंपरिक पद्धतीने दळवींच्या कथांची बोलवण करतो. मला वाटतं की कथेच्या संदर्भात विचार करत असताना दळवींची कथा नेमकेपणाने कुठे कमी पडते आहे. दळवींची कथा नवकथा का नाही म्हणू शकत आपण, त्याच्यामध्ये काय घटक आहेत नाहीत याची पण चर्चा व्हायला पाहिजे. दुसरीकडे असं वाटतं की त्यांची जी विनोदाची जातपळी होती ती पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे मध्यमवर्गीयाचा जो एक प्रकारचा दुबळेपणा असतो, भेकडपणा असतो, एक प्रकारे आपण पांढरपेशा झाल्यानंतर जास्त सगळ्यांना घाबरून व्यवस्थाना किंवा सगळ्या एकूण त्याला घाबरून जगत असतो. कारण मला माझं अस्तित्व, माझं कुटुंब, याचं सगळ्याचं हे करून मला बाहेरच्या सगळ्या याच्याशी टकराव घ्यायचा असतो. आणि त्याच्यामुळे एक प्रकार नकळतपणे, एरवी आपण गावातला एखादा माणूस सडापटिंग असतो तो सरळपणे एखाद्याला भिडू शकतो, पण पांढरपेशा माणूस 2 पावलं मागे येतो. याचं कारण काय आहे, तर हा जो काही भेकडपणा आहे या सगळ्यामधून आलेला, तर त्याचं एक सूक्ष्म चित्रण दळवींच्या लेखनामध्ये आढळतं आणि ते विरोधी पद्धतीने त्यांनी केलेलं दिसतं. मंगलमूर्ती आणि कंपनीसारखं पुस्तक किंवा त्यांच्या उपहास कथा वगैरे याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसत राहतं. दुसरीकडे असं एक वाटतं की वास्तववादाच्या संदर्भामध्ये, म्हणजे चक्र सोडली तर बाकी दळवींचा वास्तववादी लेखक असं आपण नाही विचार करत. वेगळ्या पद्धतीने थोडंसं रंजनवाद आणि वास्तव याचं मिश्रण करून लोकप्रियतेकडे झुकणारा लेखक असं आपण त्याला म्हणतो. कदाचित याच्या संदर्भात मतभेद होऊ शकतात, पण असंही दिसतं की ज्या काळामध्ये दळवी लिहित होते, म्हणजे आता आपण म्हणतो की आणीबाणीच्या मध्ये निषेध करणारे दळवी किंवा नंतर मग समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं दंडवती यांचा प्रचार करायला आलेले दळवी, एकूणच आणीबाणीच्या संदर्भामध्ये पूर्णपणे विरोधी भूमिका घेणारे दळवी, नंतरही अनेक गोष्टी अशा घडलेल्या होत्या भारतीय राजकारणाच्या संदर्भामध्ये की जिथे निश्चितपणे अशा प्रकारे या मंडळीने विचार करणाऱ्या समाजवादी विशेषतः यांनी विरोधी भूमिका घेतली. पण दळवीच्या लेखनामध्ये अशा प्रकारची राजकीय भूमिका फारच अपवादाने आलेली दिसते. इतक्या घटना घडल्या, आणीबाणीचा संदर्भ त्यांच्या जवळपास कुठेही साहित्यकृतीमध्ये, नाटकात एखाद्या आला असेल पण बाकी कुठेही आढळत नाहीये. राजकीय भूमिका जी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती, त्यांच्या जगण्यामध्ये होती, ती त्यांच्या लेखनामध्ये मात्र दिसत नाही. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक घटना घडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनं होत आहेत, चळवळी होत आहेत, दळवींचा सहभाग त्याच्यामध्ये होता. झोपडपट्टीमध्ये ह्याच्यापासून अनेक ठिकाणी त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये, पण या सगळ्या घटना कुठेही त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मात्र आणलेले दिसत नाही. म्हणजे पूर्णपणे त्यांच्या साहित्याची आशयसूत्र आणि त्यांची मांडणी जी आहे ती कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जाताना दिसते. आणि दळवींचं जगलेलं आयुष्य किंवा त्यांची भूमिका ही वेगळ्या प्रकारची होती. किंवा अगदी कोकणच्या संदर्भात जरी विचार केला की कोकणात 30-40च्या दशकामध्ये जातीयता किती तीव्र होती,
पण दळवीच्या साहित्यामध्ये जातीयतेचे चटके भोगणारी पात्र दिसतात का? अपवादाने ती आलेली आहेत, यांचे उल्लेख येतात. म्हणजे आता सारे प्रवासी गडीच्या मध्ये मारड्या म्हणतो तो असतात त्याला, त्या कोरोना सगळ्या बाहेर बोलायला मारडे कोणाचे उठा म्हणतो आणि सगळ्यांना बाजूला बसवतो वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे काय आहे नुसतं उल्लेख येतो. याच्या पलीकडे अशा प्रकारे जात वास्तव जे कोकणामध्ये आहे, त्या जात वास्तवाचे तपशील, जात वास्तवाच्या संदर्भात चिकित्सा ही कुठलीही पात्र करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्या संदर्भामध्ये विधानं किंवा प्रसंग आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये येताना दिसत नाही. कोकणात त्या अंधश्रद्धा असतील, कोकणात त्या स्त्रीची कुचंबण वेगळ्या शब्दाने आली असेल, पण त्याच्याही पलीकडे अनेक स्त्रियांचे प्रश्न होते. पण याविषयी दळवी फारसं काही बोलताना दिसत नाही. मला असं वाटतं की त्यांचा जो काही एक मनोपिंड होता तो वेगळ्या प्रकारचा होता. म्हणजे ज्या प्रकारचं वास्तववादी लेखन भाऊबंदेंसारखा कादंबरी करण्याचा समकालीन असलेला तो करत होता, तशा प्रकारची अपेक्षा आपण दळवीकडून करू शकत नाही. ते वेगळ्या अर्थाने जरी वास्तववादी असले तरी सुद्धा जास्त करून माणसाच्या अंतर्मनाचा शोध घेणारा अशा प्रकारचा लेखक होता. स्त्री पुरुष संबंध असतील, माणसा माणसामध्ये व्यक्तीमध्ये संबंध असतील किंवा अशा पद्धतीच्या लैंगिक प्रेरणांपासून सगळ्या आदिम प्रेरणा असतील, हे दळवींच्या एकूणच लेखनाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिसतात. याच्याशिवाय या कथा कादंबऱ्या नाटकांच्या शिवाय दळवीने आणखी विपुल प्रमाणामध्ये लेखन केले असते. त्याबद्दल सर्वात महत्त्वाचं लेखन म्हणजे अर्थातच ठणठण बाळा, की याच्यामधून मी मगाशी म्हटलं तशा प्रकारे एका अर्थाने आपल्या साहित्य व्यवहाराची आणि सांस्कृतिक व्यवहाराची समीक्षा दळवीने केलेली आहे. पण दळवी हा एकमेव आतापर्यंतचा एकमेव अशा स्वरूपाचं लेखन करणारा लेखक असेल की ज्यांच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये किलबिश नव्हतं. ज्याच्यावर टीका व्हायची तो माणूस सुद्धा असं होता दळवींची गप्पा मारू शकत होता. त्याच्यानंतर अनेक पद्धतीने अनेक ठिकाणी अशा प्रकारचं विनोदी लेखन टोपण नावाने किंवा सरळ नावाने सुद्धा केलं, पण तितकं लोकप्रिय कदाचित ठरलं नसेल. तर तंबीदुर्ग हे बसून अनेक लोक आहेत ते लिहिणारे, मी टीका नाही करत आहे. पण एक प्रकारे आपण असं म्हणतो की दळवी ज्या पद्धतीने लिहित होते तो काळ लक्षात घेतला किंवा एकूणच इतर कुठल्याही प्रकारची समाज माध्यमं किंवा आणखी काही नव्हती. आणि त्याच्यामुळे अर्थातच साहित्य व्यवहारातल्या घडामोडी माझ्यासारखं समजा एखाद्या कोकणातला सावंतवाडी वेंगुर्ल्या करता माणूस मुलगा आहे ते आम्हाला कसं कळत होतं ते वाचूनच कळत होतं. त्याच्या पलीकडे दुसरा सोर्सच नव्हता ना, फेसबुक होता ना आणखी काय होतं, व्हॉट्सअप होतं यायला त्याच्या. आणि ते इतक्या तिरकसपणे आणि इतक्या याच्यातून कळत होतं येत होतं ते की अर्थातच ते आपोआपच मनाचा ठाव घेत होतं. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीला असं म्हटलं की दळवीचं सगळंच लेखन हे काळाच्या संदर्भामध्ये बघितलं पाहिजे. आपण काळ बाजूला करून दळवीच्या साहित्याचा विचार करायला गेलो तर कुठेतरी गफलत होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे काही जे साहित्य व्यवहार किंवा त्याच्या संदर्भात त्यांची जी निरीक्षणं होती तितकसपणे मांडली ती सुद्धा अशाच अनुषंगाने लक्षात घ्यायला पाहिजे. आजही वाचताना ती तितकीच ताजी वाटतात, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वेळा आपण नकळतपणे हसायला लागतो, नकळत म्हणजे सहज तुम्ही गंभीरपणे वाचायला लागला तरी कधी आपल्या चेहऱ्यावर हास्याची नकल म्हणते आपल्याला पण कळत नाही. इतक्या सहजपणे तो विनोद इतक्या सहज आणि नैसर्गिकपणे तो आलेला दिसतो, हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्याच्यानंतर त्यांनी परममित्र नावाचा आपल्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींविषयी इतका आस्थेने आणि इतके सखोल त्यांनी लिहिले, त्या व्यक्तीचे सहसा आपल्याला माहिती नसलेले अनेक पैलू त्या पुस्तकांमधून त्यांनी उलगडून दाखवलेले दिसतात. साहित्यिकांच्या काही मुलाखती त्यांनी घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये वि. स. खांडेकरांपासून अनेक जण होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांना बोलता करत असताना चटकन आपण विचारणार नाही असे सुद्धा काही प्रश्न विचारलेले होते. खांडेकरांसारख्या लेखकाला तुम्ही एवढी वर्ष कोकणामध्ये आहात पण तुमच्या एकाही कादंबरीमध्ये मालवणी का नाहीये, एकही पात्र तुमचं अगदी घरगडी जर असले तर मालवणी का नाही बोलत, हे दळवी विचारू शकत होते. म्हणजे अशा पद्धतीने हे त्याची एक व्यक्तिमत्वाची वेगळी बाजू ही त्यांनी त्या मुलाखतीमधून किंवा त्या परममित्रासारख्या पुस्तकामधून उलगडवली दिसते. त्यांचं एक प्रवास वर्णन आहे लोक आणि लौकिक नावाचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने पाहिलेली भेटलेली ठिकाणं, तिथली एकूणच व्यक्ती आणि संपूर्ण संस्कृती त्या परिसराचं वैशिष्ट्य ती त्याच्यामध्ये व्यक्त केली दिसतात. म्हणजे अशा दळवींची कोणतीही जरी साहित्यकृती आपण घेतली तरी त्याच्यामधून दळवींनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्याच्यावर उमटवलेला दिसतो. एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा साहित्यिक की ज्याने फक्त कोकणलाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्य व्यवहाराला खूप अमूल्य अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. आज या निमित्ताने आपण ते सर्वजण त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि स्मृतींना उजाळा देण्याकरता जमलेलो आहोत. जाता फक्त मी एक छोटीशी त्यांच्याशी असली त्यांच्या संदर्भात माझे एक व्यक्तिगत आठवण सांगतो की महेश केळकरला त्या दिवशी सांगितली होती लिहिलं होताना. जयवंत दळवींचं एक नाटक संध्या छाया आम्ही FY BA असताना आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होतं आणि त्याची एक प्रत लायब्ररीमध्ये असलेली गर्डेकर कॉलेजच्या ती आम्हाला शिकवणारे शशिकांत यर्नाळकर कथाकार आणि एकांकिका वगैरे त्यांच्याकडे होते, ते मराठी शिकवायचे त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे आम्हाला प्रत मिळत नव्हती.
वेंगुर्ल्याचं ते नगर वाचनालय त्याच्यात एक प्रत होती, ती आमचा एक मित्र सिद्धार्थ तांबे नाटककार, तर तो माझ्या वर्गात होता, त्याने ती पळवली आणि आम्हाला सांगितली की अशा अशा प्रकारे मी आणली आहे. आणि नंतर तो म्हणाले की आपण आता दळवीला पळवूया की अशा प्रकारे तुमची प्रत कुठे नव्हती आणि एक होती ती आम्ही पळवली वगैरे. आणि खरंच आम्ही आमच्या वर्गामध्ये उमेश दळवी हा दळवीचा पुतण आहे, तो माझ्या वर्गात होता, मला वाटतं वारला असं. ठीक आहे, पण तो होता आमच्या वर्गात, तो आता पुतळ्या म्हणून टाकायचा मला. तर त्याने आम्हाला पत्ता वगैरे दिला आणि आम्ही म्हणजे सिद्धार्थने पत्र लिहिलं की अशा अशा प्रकारे तुमचं हे नाटक आम्हाला अभ्यासक्रमाला होतं, पण कुठेच प्रत उपलब्ध नव्हती, एकच प्रत होती लायब्ररीमध्ये, ती आम्ही टाकली आणि ती आम्ही सर्क्युलेट करतोय आपापसामध्ये आणि वाचतोय वगैरे वगैरे लिहिलं. तर त्याच्यावर दळवींचं पत्र, त्या पत्राला उत्तर आलं की अरे बाबा असं काही करू नका रे, तर ती जी काय प्रत आहे ती तुमच्या आणखी पण अनेक लोकांना उपयोगी पडणारी आहे ना, तर कृपा करून तुम्ही प्रत तिथे ते ठेवा, तुम्हाला मी माझ्याकडची माझ्या खाजगी याच्यात ती प्रत पाठवतो माझ्या सहीची. आणि दळवीने त्याच्याबरोबर आपली प्रत पाठवून दिलेली आहे. दळवीच्या मध्ये हा मुख्यपणा आहे. हा किस्सा मी पुढे वाढवतो. त्यावेळी क्रेज होती साहित्यिकांना पत्र लिहिण्याची वगैरे कॉलेजच्या दिवसामध्ये, आणि आम्हाला असं वाटतं की याच पद्धतीने फुलांवर पण प्रयोग करून बघूया. फुलांचं एक नाटक मला वाटतं तुका म्हणे काय ते होतं त्यावेळी अभ्यासाला, तर आम्ही फुलांना पण असं सेम पत्र लिहिलं की तुमची प्रत आपली अंक वगैरे. आणि पु ल देशपांडेंनी पत्राचं उत्तर लिहिलं, बरं केलं म्हणे, डायरेक्ट म्हणे कोण वाचते तुमच्या काही विद्यार्थ्यांना जर उपयोगी पडत असेल तर विद्यार्थी ठेवा, काही म्हणणं नाहीये. दोन मनोवृत्ती म्हणतात, दोन लेखकांच्या विचारांमधला फरक. दळवी सर्वस्वी ग्रेट होते वेगवेगळ्या अंगाने निश्चितपणे. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे किंवा ज्यावेळी ते यायचे तेव्हा आम्ही तिघे जण विशेषतः संतोष शेणे, मी आणि सिद्धार्थ तांबे 3-4 वेळा तरी त्यांना भेटलेलो होतो. त्यांची काही पत्र माझ्याकडे व्यक्तिगत आहेत. या ज्येष्ठ साहित्यिकाविषयी बोलण्याची संधी साहित्य अकादमीने मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो.